या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। धनंजय मुंडे यांना फडणवीसांनी राजीनामा द्यायला सांगितलेला आहे असं समजतंय। आपल्याला माहिती की काल रात्री मध्यरात्री खलबत झाली फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये आणि आता धनंजय मुंडेंना त्यांनी राजीनामा द्यायला सांगितलंय। आपण आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सध्या सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, फडणवीसांनीच आता मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं असं समजतंय। पुन्हा एकदा आपण सुशांत यांना संपर्क करतोय। सुशांत, फडणवीसांनी आता राजीनामा द्यायला सांगितलेला आहे मुंडेंना असं समजतंय। मुंडे राजीनामा देणार का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर पुढारी न्यूजच्या हाती महत्वाची अपडेट आलेली आहे। काल रात्री जी 1.5 तास बैठक झाली, या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे धनंजय मुंडे यांना सांगितलंय की तुम्ही आता राजीनामा द्यायला हवा। त्याचं मुख्य कारण म्हणजे मागील 2.5 महिन्यांपासून ज्या पद्धतीने सरकारची बदनामी होते आणि कुठेतरी एक प्रश्नचिन्ह जे आहे ते मुख्यमंत्र्यांवर देखील लावलं जात होतं। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे धनंजय मुंडे यांना सांगितलेलं आहे तुम्ही उद्यापर्यंत राजीनामा द्या। त्यामुळे धनंजय मुंडे आता राजीनामा देणार का हे बघावं लागेल। काल रात्री खऱ्या अर्थानं 1.5 तास बैठक झाली। त्यामध्ये अजित पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होते आणि स्वतः धनंजय मुंडे होते। ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली त्याचे पडसाद राज्यभर उमटतायत आणि सरकारची एक प्रतिमा जी आहे ती कुठेतरी मलिन होत चालली आहे। आणि याचमुळे आता देवेंद्र फडणवीसांनी स्वतः धनंजय मुंडे यांना सांगितलेलं आहे की तुम्ही राजीनामा द्या। आता धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या भूमिकेकडे स्पष्ट काय नेमकं ते भूमिका घेते हे बघावं लागेल। मात्र मुख्यमंत्र्यांनी मात्र स्पष्टपणे त्यांना राजीनामा द्यायला सांगितलेलं आहे। सुशांत, आपलं सगळ्यांचंच लक्ष खरं तर आत्ताच्या क्षणाला आपण म्हणूया की मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडेच होतं, कारण त्यांच्याकडूनच असा निर्णय येणं सगळेजण अपेक्षित करत होते, कारण ते मुख्य आहेत राज्याचे। आत्ताच्या क्षणाला सरकारची प्रतिमा वाचवण्यासाठी सुद्धा असेल तर या दृष्टीनं सुद्धा समजा धनंजय मुंडे यांनी फडणवीसांनी सांगितल्यानंतर सुद्धा राजीनामा दिला नाही तर जी अंजली दमानिया यांची मागणी आहे की त्यांना बडतर्फ केलं जावं, असं करणं शक्य आहे का? फडणवीसांकडून तसा निर्णय होऊ शकतो का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर खरं तर मुख्यमंत्र्यांनी एकदा आदेश दिल्यानंतर मंत्री त्या आदेशाचं पालन करतात। अर्थात धनंजय मुंडे यांचे जरी प्रमुख पक्षाचे अजित पवार असले तर राज्याचे प्रमुख हे देवेंद्र फडणवीस आहेत। त्यामुळे अर्थातच देवेंद्र फडणवीसांचा आदेश ते मानतील अशी अपेक्षा आहे सरकारला। आणि आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने सरकारची बदनामी होते, मागील 2 ते 2.5 महिन्यांपासून सरकारची प्रचंड बदनामी होते, धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवाल सातत्याने विचारला जातोय। त्यातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, पुढचं कामकाज जे आहे ते सरकारला घेऊन जायचं आहे। अशातच आपण जर बघितलं असेल तर संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे जे क्रूर फोटो जे आहेत ते समोर आल्यानंतर एक संताप जो आहे तो सरकारच्या विरोधात देखील आता वाढत चाललेला आहे। त्याचं